या व्हिडिओमध्ये आपण 25 फेब्रुवारी 2026 या दिवसाचे काही चालू घडामोडीचे महत्त्वाचे प्रश्न पाहूया. हे प्रश्न तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षाकरता उपयुक्त ठरणारे आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. काल विचारलेला प्रश्न, कानपूर येथे संरक्षण आणि वैमानिकी क्षेत्रातील कौशल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या केंद्राची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र. उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांनी टुरिझम लीडरशिप समिट 2026 चे उद्घाटन कोठे केले? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नवी दिल्ली. US इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरमने या भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तर टुरिझम लीडरशिप समिट 2026 चे उद्घाटन नवी दिल्ली या ठिकाणी केले. अलीकडेच कोणत्या ईशान्येकडील राज्यात अरिसामा सियाहेन्से नावाची कोब्रा लिलीची नवीन प्रजाती शोधली गेली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मिझोरम. ही वनस्पती डोंगर उतारावर आणि धुक्याच्या वातावरणात प्रामुख्याने वाढते. या फुलाचा आकार उगारलेल्या खोबऱ्याच्या फण्यासारखा असल्याने याला कोब्रा लिली म्हणतात. विधवांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी सहाय्य करणारी इंदिरा सुख शिक्षा योजना कोणत्या राज्यात राबवली जाते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेश सरकारने विधवा आणि निराधार महिलांच्या मुलांसाठी ही योजना सुरू केली. या योजनेचा मुख्य उद्देश गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ देणे. नेदरलँडचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे रॉब जेटेन. ते नेदरलँडचे पहिले उघडपणे समलैंगिक पंतप्रधान म्हणून ओळखले जात आहेत. त्यांनी 23 फेब्रुवारी 2026 रोजी अधिकृतपणे पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे आणि त्यांनी डिक स्कूप यांच्यानंतर देशाच्या पंतप्रधान पदाची महत्त्वाची जबाबदारी स्वीकारली आहे. जपान आणि दक्षिण कोरिया यांच्यात वादाचे कारण ठरलेले ताकेशिमा बेट कोणत्या महासागरात आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रशांत महासागर. हे बेट जपानच्या समुद्रात स्थित आहे. या बेटाला दक्षिण कोरियामध्ये दोगदो या नावाने ओळखले जाते. मासेमारी आणि नैसर्गिक साधनसंपत्तीमुळे हे बेट अत्यंत महत्त्वाचे आहे. विश्व महासागर विज्ञान काँग्रेस 2026 चे आयोजन खालीलपैकी कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे गोवा. या परिषदेचे आयोजन 23 ते 26 फेब्रुवारी 2026 दरम्यान केले आहे. या परिषदेची ही 4थी आवृत्ती आहे. ब्लू इकॉनॉमी आणि हवामान बदलावर उपाय शोधणे हा याचा उद्देश आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकताच व्हायब्रंट विलेज प्रोग्राम 2 कोणत्या राज्यासाठी लॉन्च केला? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे आसाम. हा कार्यक्रम आसामच्या कचरा जिल्ह्यातील नाथनपूर गावामध्ये सुरू झाला आहे. सीमावर्ती भागातील गावांचा सर्वांगीण विकास करणे हा यामागचा उद्देश आहे. नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त प्रभार कोणाकडे सोपवण्यात आला? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे निधी चिब्बर. BVR सुब्रमण्यम यांचा 3 वर्षाचा कार्यकाळ 24 फेब्रुवारी रोजी संपला आणि आता निधी छिब्बर या नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी झाले आहेत. खेलो इंडिया विंटर गेम्सच्या 6व्या आवृत्तीचे उद्घाटन कोठे केले? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे गुलमर्ग. उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी गुलमर्गमध्ये या 6व्या आवृत्तीचे उद्घाटन केले. केंद्रीय गृह मंत्रालयाने जाहीर केलेल्या भारताच्या पहिल्या आतंकवाद विरोधी धोरणाचे नाव काय आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रहार. हे भारताचे पहिले व्यापक राष्ट्रीय आतंकवाद विरोधी धोरण आहे. हे धोरण दहशतवादांविरोध झिरो टॉलरन्स या तत्वावर आधारित आहे. दिल्लीतील सर्व सार्वजनिक संस्थांविरुद्ध तक्रार नोंदवण्यासाठी मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी कोणते पोर्टल सुरू केले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे जनसुनवाई पोर्टल. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिल्लीतील नागरिकांच्या तक्रारीसाठी हे पोर्टल लॉन्च केले. जोहान्स होस्प्लॉट क्लेबी हा कोणत्या खेळातील विश्वविजेता आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे क्रॉस कंट्री स्कीइंग. हा खेळाडू बघा नॉर्वे देशाचा आहे आणि त्यांनी ऑलिम्पिक स्पर्धेत आतापर्यंत एकूण 5 सुवर्णपदके मिळवून दिलेली आहेत. क्रॉस कंट्री स्कीइंग म्हणजे बर्फावर लांब पल्ल्याची शर्यत धावणे. बँकॉक येथे आयोजित ACC महिला आशिया चषक रायझिंग स्टार्स 2026 चे विजेतेपद कोणी जिंकले? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे भारत. भारतीय महिला अ संघाने अंतिम सामन्यात बांगलादेशाचा पराभव केला. ही स्पर्धा थायलंडमधील बँकॉक येथे 24 फेब्रुवारी 2026 रोजी पार पडली. भारताने बांगलादेश विरुद्ध 46 धावांनी विजय मिळवून सलग दुसरे विजेतेपद जिंकले.
एशिया इकॉनॉमिक डायलॉग 2026चे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पुणे. आशिया इकॉनॉमिक डायलॉग हे भू-अर्थशास्त्रावर चर्चा करणारे महत्त्वाचे वार्षिक विद्यापीठ आहे. हे अधिवेशन 16 ते 28 फेब्रुवारी 2026 दरम्यान पुण्यात आयोजित केले. या परिषदेचे आयोजन परराष्ट्र मंत्रालय आणि पुणे आंतरराष्ट्रीय केंद्राने केले आहे. कोणत्या देशाच्या अधिपत्याखालील हर्ड आयलंड या प्रदेशात जेन2 पेंग्विनमध्ये H5N1 विषाणूची पुष्टी झाली? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. जेन2 पेंग्विन ऑस्ट्रेलियाच्या प्रदेशातील पहिली संक्रमित झालेली पक्षी प्रजाती आहे आणि स्थलांतरित पक्ष्यांमुळे हा संसर्ग दुर्गम अशा उप-अंटार्क्टिक बेटांपर्यंत पोहोचला आहे.